राम द्राक्ष बागेत पडणाऱ्या 2 दिवसाच्या पावसामध्ये आणि गारपीटमध्ये द्राक्ष बागांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. आता गारपीट झाले त्यांच्यासाठी तर नुकसान भरपूर आहे. त्यांना तर काय समस्या सॉल्व्ह करणं ही खूप कठीण जाणार आहे. त्यासाठी मला थोडीशीच माहिती आहे, त्यामुळे थोडीशीच माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या द्राक्ष बागेमध्ये ज्यांचे अशा प्रकारे जर ही झाले असेल, जर काडी मोडलेली असेल, आता ही मोडलेले नाहीत आपले, तर ज्या ठिकाणी मोडलेले आहेत ना त्या ठिकाणाहून खालील 2 टोळे ठेवून जर जास्त नुकसान झालं असेल तर 2 डोळे ठेवायचे, इथनं कट करायचं आणि इथून कट करून आपल्याला तिथून पुढे फुटी घेऊन आपल्याला मालाचे नियोजन करणे हे पुढे ग्राह्य धरावे. अशा प्रकारे नियोजन करण्याचा प्रयत्न करावा. इथून पुढे वाढवावे. ज्या बागांना जास्त नुकसान झालं नाही, जिथून नुकसान झाले तिथून कट करा. ज्यांचे जर आता इथं जर नुकसान झाले असेल तर इथून शेंडा कट करून इथनं पुढचे फुटे वाढवून घेऊन नवीन जोम्याने तयार करायला लागा. त्याचसोबत आपल्याला ज्या द्राक्ष बागायतदारांना पाऊस झालेला आहे त्या द्राक्ष बागेमध्ये देखील आपल्याला थोडीफार करप्याची समस्या जाणवू शकते. आता काही ठिकाणी आता इथं बघू शकतो, आता करप्याची समस्येमध्ये आता ही असे बारीक आहेत ना पाणी बघा, अशा लहान म्हणजे मागच्या फुटीवरही आहेत ना करप्याची समस्या जाणवू शकते. आता ही बघू शकता, हे येत आहेत ना ही म्हणजे लहान स्वरूपामध्ये करप्याचं एंट्री देखील इथं पाहण्यास मिळू शकते. त्यासोबत आपल्याला तिथे थ्रिप्स देखील पाहण्यास भेटू शकते. थ्रिप्सचा अटॅक देखील इथं होऊ शकतो. यासाठीच आपल्याला कॉपरची फवारणी म्हणजे कॉपर आपल्याला असेल ती कॉपर प्लस कासुकामायसिन ह्या 2 कंबाईनमध्ये एक फवारणी घेतल्यानंतर आपल्याला जे पावसामध्ये बॅक्टेरियल करपा असेल करपा या दोन्हीचे चांगल्या प्रकारे कवर भेटून जाईल. त्याचसोबत ज्यांना थ्रिप्सचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी थ्रिप्ससाठी मिळणारे बाजारामधले औषध फवारणी केली तरी चालू शकते, काही अडचण नाही. ज्या त्या सोयीनुसार आपापल्या सोयीनुसार आपल्याला ज्या मॉलिक्युलचा चांगला फरक जाणवतो त्या मॉलिक्युलचं फवारणी करून इथं आपण थ्रिप्सचं देखील कंट्रोल घेणे ही खूप फायद्याचे ठरू शकते. आता याच ठिकाणी तुम्ही काय फवारणी घेता, तुमच्या बागेचं काय नियोजन करता ह्या दरम्यानच्या काळात पावसाळ्यात, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या ऋतुज ग्रेप्सला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.